ढोल ताशांचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि फुगड्या खेळत आज पहाटेच नाशिकहून जवळपास 300 सायकलिस्टच्या वारीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलंय। यंदाचं त्यांचं हे 12वं वर्ष आहे। नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं या वारीचं आयोजन करण्यात आलंय। तर यात व्यावसायिक, डॉक्टर, उद्योजक, शिक्षक, पोलीस आणि अधिकारी देखील जवळपास सर्वच सहभागी असतात। पहाटे 6 वाजता अनंत कान्हेरे मैदानावर विठुरायाची मनोभावी आरती करण्यात येऊन पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव यांच्या हस्ते झेंडा देखील दाखवण्यात आला आणि या वारीला सुरुवात झाली आहे। या संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी। आपण तो पाहूयात। दरवर्षीप्रमाणे यंदा देखील नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनच्या वतीनं सायकल वारीचे आयोजन नाशिक ते पंढरपूर करण्यात आले आहे। आपण बघत आहोत खरं तर मोठा उत्साह या सर्व सायकलिस्टमध्ये आहेत। जवळपास 300हून अधिक सायकलिस्ट म्हणजे आपण जर बघितलं तर यामध्ये उद्योजक, डॉक्टर, पोलीस यासह विविध क्षेत्रातील खरं तर हे सर्व लोक आहेत आणि ते वारीला निघालेले आहेत। हरिनामाचा जयघोष करण्यात आला आहे। विठुरायाची सुरुवातीला आरती ही करण्यात आली, त्यानंतर ढोल ताशाच्या फुगड्या देखील खेळण्यात आल्या आणि आपण बघत आहोत खरं तर पर्यावरण संरक्षण यासोबतच अंमली पदार्थ विरोधी दिन खरं तर साजरी करत ही वारी जी आहे ती पंढरपूरकडे निघालेली आहेत। काही हे सायकलिस्ट आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूयात। काय कसा उत्साह आहे यावर्षी? खूप उत्साह आहे। माझं हे पहिलंच वर्ष आहे। पांडुरंगाच्या कृपेने मी शेवटपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल। याने एक नवीन ऊर्जा तयार होईल मला। बरं, काय सांगाल आता तुमचं किती वर्ष आहे? माझं हे पहिलं वर्ष आहे। नाशिक सायकल फाउंडेशनतर्फे आम्ही आज पहिल्यांदा पंढरपूर वारी करतो। पर्यावरणपूरक वारी आहे, म्हणजे जिथं आम्ही वृक्ष लावा, झाडं जगवा हा संदेश गावोगावी पोहोचवणार आहोत। मी राजेंद्र देसले। तुम्ही काय पहिल्यांदा चालले की काय? माझं हे दुसरं वर्ष आहे आता वारीचं, सायकल वारीचं। खूप उत्साह आहे, खूप आनंद आहे, त्याच्यामुळे खूप मजा येते। थँक्यू। तुम्ही काय करता दिवस? मी ॲज अ गव्हर्नमेंट जॉबला आहे, पण आज माझं पहिलंच वर्ष आहे, त्यामुळे मी खूप उत्साही आहे। कधी मी असं पंढरपूरच्या वारीला जाणार असं 8 दिवसापासून मला कधी फिलिंग होतं आहे की कधी मी पंढरीचं दर्शन घेणार, कधी नाही, पांडुरंगाचं दर्शन घेणार, कधी नाही। आपण बघत आहोत करता हा उत्साह आहे। हरिनामाचा जयघोष केला जातोय। मॅडम काय सांगाल? मॅडम काय सांगाल? किती वर्ष आहेत, कशी उत्साह आहे सगळा? हे आमचं नाशिक सायकलिस्टचं 12वं वर्ष आहे आणि खूप उत्साहाचं वातावरण आपल्याला दिसतंय। आणि सायकल वारी ही जी असते अगदी 3 दिवसामध्ये करू शकतो। प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रातले पोलीस अधिकारी असो, डॉक्टर असो, कोणी शिक्षक असो, हे सगळेजण आज अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रातले सहभागी आहे। विशेष म्हणजे वेगवेगळ्या धर्माचे लोक सुद्धा इथे आहेत। काय संदेश दिला जातो? आम्ही आपला जो देश आहे हा अंमली पदार्थ मुक्त व्हावा, मादक पदार्थांचं सेवन कुठेतरी थांबलं पाहिजे आणि ज्याच्यातनं आपल्याला अनेक प्रॉब्लेम येतात की आत्महत्येचं प्रमाण वाढतं, कुठे गुन्हेगारी वाढते, ही कुठेतरी थांबली पाहिजे। आणि छानपैकी आपण बळीराजासुद्धा समृद्ध झाला पाहिजे, चांगला पाऊस झाला पाहिजे, हे सुद्धा मागणं आमचं आहे। 3 दिवसाची करता ही वारी आहेत आणि यामध्ये रिंगण सोहळा देखील पार पडणार आहेत। विठुरायाचं दर्शन घेतल्यानंतर पुन्हा हे वारी जी आहे ती नाशिकला येणार आहे। कॅमेरामॅन विके पॉवर, प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।